अयो किती लांब आहे. मी माघारी काय भारी आहे. कसल्या मोठ्या मोठ्या आहेत त्या. अजून इकडे चार आहे त्या बघा. मस्त अशा घरच्या पपया बघा किती भारी आहे त्या. आणि मोठ्या मोठ्या पिकले ते किती मस्त बघा. घरचं खायला मिळत नाही. कोरोनात हे पण नव्हतं. आम्ही कच्च्या पपयाचा ज्यूस करून पिलोय. मस्त. चला. हाय नमस्कार मंडळी. तर बघा मी आता अजून कुठं आली बघा. अजून आली मी घरी. आता इथला सगळा पसारा नेलाय बरं का. तुम्हाला दाखवते मी. बघा सगळा पसारा नेलाय. पण आता इथं कागदपत्र भरपूर आहे ती बघा. ही काय नको असलेलं मी इथंच ठेवलंय बाहेर नेऊन जाळायचं म्हणून. हे बघा. तर आता ते आमच्या घरातल्यांना बघायला टाईम नाही. महत्वाचं मला जेवढं कळतंय तेवढं मी नेलं या घरी. गव्हाचं ठिका इथं. आणि बघा गिरण तेवढी राहिली बघा. आता गिरण न्यायची. गिरणीसाठी आली. इकडं पीठच नाही. सकाळी शिरा भात खाल्लाय बघा आम्ही. काय करायचं. लय अवघड झालं या. 2-3 दिवस झालं आमच्याकडे लाईटच नाही हो. लाईट नाही. कृपया वरील भांड्यामध्ये धान्य टाका. आणि त्यामुळं मग बोल बाया बोल. तू तर बोल आधी. आणि मग काही आता सगळं खोली मोकळी केली. झाडून बिडून काढायची आता उद्या हे सगळा बाहेर काढून कचरा. ह्या कागदपत्र तर भरपूर आहे ती. पण मला जेवढं कळतं तेवढं मी घेतले बघा. खाली यायची महत्वाची साहित्य. काय करायचं. आमच्या घरातल्यांना वेळच नसतो असलं बघायला. मी दळण काल केलं होतं. पीठ नव्हतं काय करायचं. सकाळी खाल्लाय शिरा भात. आता संध्याकाळी पण खाऊन जमतंय का भात. भातावर पोट भरत नाही म्हणून आली बघा दळण करायला अजून माघारी. 8 दिवस झालं मी पसाराच नेते सगळा. बघा खोली किती भारी आहे बघा. पत्र तर लय भारी आहे. तर ही लोकांच्या हिरीचं काम चालू असतानाही दगड पडला होता म्हणून बघा एक पत्रा खराब झालाय. नाहीतर खोली लय भारी आहे.